पावसाळा अगदी समोर आलेला आहे. असं असताना मुंबईसाठी अनेक समस्याही दरवेळेला उद्भवत असतात. यावेळी काय मुंबईची परिस्थिती असणार आहे? पावसाळा कसा टॅकल होणार आहे? अनेक विषय आहेत मुंबईशी रिलेटेड. आपल्यासोबत मुंबईच्या प्रथम नागरिक आहेत रितू तावडे, जी मुंबईच्या महापौर. 44 वर्षानंतर भाजपचा महापौर हा बसलेला आहे. ज्यावेळी तुम्ही त्या खुर्चीवर बसलात तर असे काही अजेंडा स्वतःच्या मनाशी ठरवलेला आहेत का? मिनिमम ह्या 3 गोष्टी तर मी करणारच करणार. मुंबईकरांचे फुटपाथ क्लिअर करायचे होते. इलिगल फेरीवाले त्यांनी जे कव्हर केले होते, मग त्या ठिकाणी रोहिंगे असतील किंवा बांगलादेशी त्या ठिकाणी विस्थापित झाले होते, त्याची चाचपणी सुरुवात करायला मी सुरू केली. दादर एरिया तुम्ही बघताय क्लिअर झालाय. दुसरं माझ्या मनात सतत असायचं ते म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. तर मुंबईमध्ये जे ऐरोली असेल, वाशी असणार किंवा मुलुंड चेकनाका असेल, हे जे सगळे दहिसर आपला चेकनाका, या ठिकाणी मी सगळीकडे जाऊन व्हिजिट देऊन आले. तर हे ऑक्ट्राय नाके जे आहेत ते मी डेव्हलप करायला हातामध्ये घेतलंय. मुंबई महानगरपालिका आणि भ्रष्टाचार हा एक असं समीकरण गेले अनेक दशकं आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पक्षाचे जे महापौर त्या ठिकाणी बसले होते. वारंवार हा मोठा जो आरोप आहे तो मुंबईकरांकडनं होत होता की मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे. या ठिकाणी रोडचे कॉन्ट्रॅक्ट निघतात ऑन द स्पॉट, सायमल्टेनियसली त्या ठिकाणी पॉटोल्सचे कॉन्ट्रॅक्ट्स निघतात आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत, म्हणजे मग मुलांची शालेय वस्तू असू दे, ते 500 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे 3 आकड्याशिवाय तिथे कॉन्ट्रॅक्ट होतच नाही. अशा पद्धतीने कामकाज चालू असताना आम्ही हे संपूर्ण ट्रान्सपरन्सी आम्ही आल्यानंतर या ठिकाणी घेऊन आलोय. पॉटहोल्स हा दरवेळेचा विषय आहे की पाऊस आणि पॉटहोल्स ही मुंबईचा पिच्छा काही गेले अनेक दशकं सोडलेला नाहीये. मुंबईमध्ये साधारण 2000 किलोमीटरचे रस्ते आहेत. तर या ठिकाणी आम्ही सीसी रोड सगळे करायला घेतले. आधी कसं होती पद्धत की रोड बनायचे, रोड बनवून झाल्यानंतर पुन्हा मग कुठली ना कुठली युटिलिटी असेल, केबलची वायर असेल, तर रोडवरती ट्रेंच करून पुन्हा तो रिस्टेट केला जायचा. मग तो रोड पूर्ण अनइव्हन व्हायचा. पण आता आपण काय केलं, सीसी रोड विथ टनेल डक्ट. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही पॉटहोल्सचं जर विचारलं तर एकंदरीत 700 किलोमीटरचा रोड झाल्यानंतर उरलेले जो 25% किंवा 20% पार्ट असेल, जो आता आपण मान्सून मध्ये नाही करू शकत, पण पावसाळ्याच्या नंतर ते उर्वरित रोड आपण कंप्लीट करणार आहोत. बरं, हा शब्द देताय तुम्ही. 100% ते प्रोसेसमध्येच आहे आमच्या. अतिशय महत्वाचा विषय म्हणजे नालेसफाई. आणि यावेळी मुंबईकरांना रिलीफ मिळेल का? नालेसफाई, मिठी नदीची पण सफाई, कुठलंही काम या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल, पण त्याच्याबरोबर मुंबईकरांचा पण सहभाग हा तेवढाच गरजेचा आहे. हे युनिटी वर्क आहे. या ठिकाणी ही नैतिक जबाबदारी आमची पण आहे, त्यांची पण आहे, प्रशासनाची आणि मुंबईकरांची पण आहे. तर ह्या पद्धतीने सगळ्या मुंबईकरांनी पण ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की आपण नाल्यामध्ये काय टाकायला पाहिजे.